फक्त ₹5 हा तुरटीचा तुकडा तुमच्या चेहऱ्यासाठी अगदी वरदान राहणार आहे. कारण तुरटीमध्ये आपल्या चेहऱ्यावरील सगळ्या समस्या दूर करायची ताकद असते. कारण तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असोत किंवा तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त वाढत्या वयानुसार लूज झालेली असते, ती टाईट करायचं काम तुरटी ही अगदी सेकंदात करत असते. त्यासाठी ही तुरटीचा वापर आपण आपल्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने करायचा आहे, ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. कारण भरपूर जणांना तुरटी ही चेहऱ्यावर अप्लाय कशी करायची ते खूप जास्त लोकांना माहिती नसतं. ते डायरेक्टली अशीच ते चेहऱ्यावर अप्लाय करत असतात. परंतु ही पद्धत ही खूप चुकीची असते. आधी आपल्याला तुरटीचं शुद्धीकरण करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला या तुरटीला तव्यावर आपल्याला थोडं बारीक करून किंवा मिक्सरमध्ये किंवा आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर आपल्याला दळून घ्यायची आहे किंवा कुटून घेतल्यानंतर आपल्याला तव्यावर लो टू मीडियम फ्लेमवर ही तुरटी पूर्णतः आपल्याला हिचं पाणी होतं तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे किंवा छान अशी शिजवून घ्यायची आहे. पूर्णपणे याच्यातलं बबल्स या ठिकाणी निघायला लागतील. तर या ठिकाणी ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते. कारण तुरटी डायरेक्टली चेहऱ्यावर कधीही अप्लाय करायची नसते. त्याचं आधी आपल्याला शुद्धीकरण करणं किंवा प्युरिफिकेशन करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे तुरटीचं पूर्णतः या ठिकाणी पाणी होत आहे. तर थोड्या वेळानंतर ती पूर्णतः सॉलिड फॉर्ममध्ये येऊन जाईल किंवा पावडर फॉर्ममध्ये ऑटोमॅटिक येऊन जात असते. तर या ठिकाणी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला कंटिन्यूअसली 5 ते 7 मिनिटासाठी ही तुरटीचं पाणी हे मिक्स करत राहायचं आहे. आणि या ठिकाणी बघू शकताय की हळूहळू ती पूर्णतः व्हाईट रंगामध्ये ट्रान्सफॉर्म होते. तर अशा पद्धतीने आपल्याला तुरटीचं शुद्धीकरण करणं खूप जास्त गरजेचं असतं. तर ही प्रक्रिया केल्यानंतरच आपण आपल्या चेहऱ्यावर तुरटीचा वापर करायला हवा. डायरेक्टली चेहऱ्यावर तुरटी अप्लाय करू नका. कारण आपल्या चेहऱ्याची त्वचा ही त्यामुळे खूपच जास्त ड्राय होत असते. तर बघू शकताय आता तुरटीचे बबल्स हे उठणं खूप कमी व्हायला लागून गेलेले आहे. तर आता गॅस या ठिकाणी बंद करायचा आणि त्यानंतर थंड झाल्या तवा हा पूर्णतः थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतरच आपण या ठिकाणी एका चमच्याच्या साहाय्याने पूर्णतः ही तुरटीचा जो पावडर फॉर्ममध्ये तयार ही झालेली आहे ती पूर्णतः काढून घ्यायची आहे आणि एका खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये तुम्ही याचं पूर्णतः पावडर या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने तुरटीचं हे शुद्धीकरण झालेलं आहे आणि हे आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी आता पूर्णपणे तयार झालेलं आहे. तर आता ही चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय कशा पद्धतीने करायची ते तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये आपल्याला ही तुरटीचं सगळं पावडर काढून घ्यायचं आहे. जेवढे देखील तुकडे आहेत ते सगळे आपल्याला खलबत्त्यामध्ये काढल्यानंतर छान अशी त्याची पावडर तयार करायची, जेणेकरून ते आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करताना व्यवस्थित असं अप्लाय करता येईल. आणि या ठिकाणी अगदी सेकंदामध्ये किंवा काही मिनिटातच पावडर या ठिकाणी तयार होतं. तर आता या ठिकाणी ही तुरटीचं जे पावडर आहे एक काचेच्या कंटेनरमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला चेहऱ्याला अप्लाय करायचं असेल किंवा रेमेडी तुम्हाला बनवून चेहऱ्याला लावायची असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये ॲड करून हे तुम्ही चेहऱ्याला अप्लाय करू शकता. तर तुम्ही कितीही महिन्यापर्यंत किंवा 5 ते 6 महिन्यापर्यंत ही तुरटीचं पावडर अशा पद्धतीने एकत्र बनवून देखील स्टोअर करू शकता. ती अजिबातही खराब होत नाही. तर या ठिकाणी एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी अशा पद्धतीने हे पावडर तयार करून स्टोअर करून ठेवणार आहे. तर आता या ठिकाणी आता यापासून आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी फेस पॅक कशा पद्धतीने तयार करायचा ते तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आता या ठिकाणी हाफ टेबलस्पून एवढं आपल्याला तुरटीचं पावडर घ्यायचं आहे. जास्त देखील या ठिकाणी घ्यायचं नाही आहे. तर आता या ठिकाणी यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं बेसन पीठ आपल्याला ॲड करायचं आहे. जर का तुम्हाला बेसन पीठ सूट होत नसेल तर तुम्ही या जागेवर मसूर डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ देखील या ठिकाणी घेऊ शकतात. तर आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे ते म्हणजे
कस्तुरी हळद किंवा वाईल्ड टर्मरिक ज्याला आपण आंबे हळद म्हणत असतो. लक्षात ठेवा किचनची हळद शक्यतो या ठिकाणी वापरू नका, कारण बरेच जणांना त्याचे रिॲक्शन देखील होत असतात किंवा पिवळसर कलर आपल्या चेहऱ्यावर उमटत असतो. त्यासाठी कस्तुरी हळदीचाच वापर करायचा आहे. तर आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे मुलतानी माती पावडर. तर ऑर्गॅनिक अशी मुलतानी माती पावडर आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे. साधारणतः पाव चमचा आपल्याला या ठिकाणी मुलतानी माती घ्यायची आहे. मुलतानी मातीमुळे आपल्या चेहऱ्यावर एक कूलिंग इफेक्ट येत असतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरचे काळे डाग, धब्बे, सुरकुत्या कमी होण्यासाठी मुलतानी माती देखील तेवढीच महत्त्वाची असते. तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे ते म्हणजे दही. लक्षात ठेवा या ठिकाणी थोडं आंबट दही असेल तर रिझल्ट तुम्हाला खूप चांगला बघायला मिळेल. तर 2 ते 3 दिवसापूर्वीचं दही तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकतात. तर आता दही घातल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड करतोय ते सगळे नॅचरल आहेत. तर आता यामध्ये ॲलोवेरा जेल ॲड करायचं कधीही विसरायचं नाही आहे. कारण ॲलोवेरा जेलमुळे आपल्या चेहऱ्याला एक डीप हायड्रेशन मिळत असते किंवा एक नॅरिशमेंट आपल्या त्वचेला मिळत असतं. त्यासाठी आपल्याला साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल येतं ते या ठिकाणी ॲड करायचं आहे. प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल या ठिकाणी वापरू नका, कारण ते भरपूर वेळा आपल्या फेसपॅकच्या कन्सिस्टन्सीमध्ये व्यवस्थित असं मिक्स होत नाही किंवा आपल्या चेहऱ्याला त्याचे रिॲक्शन देखील बऱ्याच वेळा होत असतात. जर का तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही ते या ठिकाणी ॲड करू शकतात. जर का तुम्हाला या फेसपॅकमधली कुठलीही इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर तुम्ही आधी पॅच टेस्ट करा, त्यानंतर चेहऱ्याला ते अप्लाय करा. जर का तुमची ऑइली स्किन असेल किंवा वाढत्या वयानुसार चेहरा हा जास्त लूज झालेला चेहऱ्याची त्वचा लूज झालेली असेल तर त्यासाठी तुरटी ही तुमच्या चेहऱ्यासाठी एक वरदान राहणार आहे. तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी नक्की बघा. त्याआधी आपल्याला चेहरा स्वच्छ असा वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करणार आहोत. तर फेस पॅक अप्लाय करताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेस पॅक चेहऱ्यावर लावायचा आहे, कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लो येत असतो. आपण कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने अप्लाय करतो ते तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. त्यासाठी योग्य पद्धतीने जर का आपण फेस पॅक चेहऱ्याला लावला तर त्याचा रिझल्ट देखील आपल्याला तेवढाच लवकर बघायला मिळत असतो किंवा इन्स्टंट ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत असतो. तर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये फेस पॅक लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायचे चान्सेस हे खूप कमी होतात आणि आपल्या चेहऱ्याची त्वचा ही अतिशय अतिशय फ्रेश होत असते किंवा तुकतुकीत अशी चेहऱ्याची त्वचा होत असते. तर आता फेस पॅक आपल्याला व्यवस्थित असा लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी हा फेस पॅक असाच राहू द्यायचा आहे. आपण यामध्ये तुरटीचा वापर केलेला आहे, त्यामुळे चेहऱ्याला आपण फेस पॅक लावल्यानंतर मसाज करणार नाही आहोत. तर आपण दरवेळी ज्याप्रमाणे चेहऱ्याला फेस पॅक लावल्यानंतर 4 ते 5 मिनिटासाठी मसाज करतो, परंतु आपण तुरटीचा वापर केलेला असल्यामुळे चेहऱ्याला मसाज करायची नाही आहे. आपण डायरेक्टली चेहरा थंड पाण्याने 10 ते 15 मिनिटानंतर वॉश करून घेणार आहोत. तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकता की चेहऱ्याची त्वचा ही लगेचच आपली टाईट होत असते. तुम्हाला लगेचच फरक अनुभवायला मिळेल. नक्की तुम्ही अशा पद्धतीने हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करून बघा आणि तुरटीचा वापर हा अशा पद्धतीनेच तुम्ही चेहऱ्यावर नक्की करा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नक्की फरक जाणवेल. तर आता चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं विसरायचं नाही आहे, कारण चेहऱ्याची त्वचा ही ऑलरेडी थोडीशी ड्राय झालेली असते किंवा टाईट झालेली असते. त्यामुळे चेहऱ्याला डीप हायड्रेशन मॉइश्चरायझरमुळे मिळत असतं आणि मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला 1 ते 2 मिनिटासाठी तरी हलक्या हाताने मसाज द्या. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लो येईल. त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर वाढत्या वयानुसार जे सुरकुते चेहऱ्यावर पडत असतात ते पडायचे चान्सेस देखील खूप कमी होत असतं. त्याचबरोबर डार्क सर्कल, चेहऱ्यावर जे काळे डाग असतात ते देखील खूप कमी या प्रोसेसमुळे होत असतात. त्याचबरोबर ओपन पोअर्स देखील मिनिमाइज होण्याची शक्यता या प्रोसेसमुळे खूप जास्त असते. त्यामुळे नक्की तुम्ही तुरटीचा वापर अशा पद्धतीने करून बघा. तुरटीपासून हा फेस पॅक नक्की बनवा आणि चेहऱ्यावर अप्लाय करा. नक्की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खूप फरक जाणवायला लागेल. तर चला, आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका
आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघितलेला आहे ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला हाईप पॉईंट द्यायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन अशा सुंदर अशा रेमेडीसोबत. बाय.